तिच्या तोंडात पैशाचं बंडल कोंबलं होतं, जीभ तोडली होती आणि ओठांचे तुकडे केले होते. गळा दाबून तिचा खून केला होता. आरोपींनी अवघ्या 1.5 तासात तिला संपवलं होतं आणि घरातले कोट्यवधी रुपयांचे दागिने पैसे घेऊन आरोपी फरारही झाले होते. आता जेव्हा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकलेत तेव्हा समोर आली आहे एका गँगची माहिती, पुण्याचं कनेक्शन. तुम्ही कोणाला कशासाठी घरात घेता, कोणावर किती विश्वास ठेवता आणि त्याच्या डोक्यात काय चाललंय आणि तुमच्या समोर काय वाढून ठेवलंय या प्रश्नांचा विचार करतानाही अंगावर काटा आणणारी ही घटना आहे 8 मे 2026ची. त्या दिवशी त्या घरातल्या मोलकरणीनं, कल्पनानं हा मुख्य दरवाजा उघडला. घराचा दरवाजा उघडला, जो मेन गेट म्हणतात तो उघडला आणि आत आले 3 पुरुष. त्यानंतर त्या मोलकरणीनं या 3ही पुरुषांना या घराच्या पहिल्या मजल्यावर नेलं. तिथं रूम होती तनुजा रंजन यांची, ज्या या घराच्या मालकीण. तनुजा रंजनच्या त्या रूममध्ये अर्थातच ज्वेलरी, कॅश, महागड्या वस्तू होत्या. मध्यरात्रीची सुमारे 1ची वेळ होती ती. जेव्हा ती मोलकरीण म्हणजेच कल्पना त्या 3 पुरुषांना घेऊन त्या रूममध्ये आली तेव्हा तनुजा छान गाढ झोपल्या होत्या. अनेक दिवसांपासून ही मोलकरीण त्या घरात राहत असल्यामुळे तिला कुठे, काय, कसं, किती वाजता या सगळ्याबद्दलची माहिती होती. त्यानंतर या चौघांनी मिळून सगळ्यात आधी त्या रूममधल्या वस्तू ताब्यात घ्यायला सुरुवात केली. ज्या पुरुषांना कल्पनानं ही चोरी करायला बोलावलं होतं ते पूर्ण तयारीनिशी आले होते. त्यांच्याकडे रस्सी, काही हत्यारं आणि इतरही असं सामान होतं जे या चोरीच्या वेळेस त्यांना वापरता येईल. वस्तू घेतानाच दुसरीकडे त्या पुरुषांपैकी एकानं तनुजा यांचं तोंड दाबलं. तनुजा त्या घराच्या मालकीण, ज्या तिथं त्या बेडवर झोपल्या होत्या. तनुजा ओरडणार नाहीत ना, हालचाल करणार नाहीत ना याची काळजी या माध्यमातून त्या पुरुषानं घेतली होती. पण झोपेतच अचानकच तोंड दाबलं गेल्यामुळे भीतीनं तनुजा जाग्या झाल्या. तेव्हा तनुजा यांच्या रूममध्ये त्यांना कल्पनासह इतर 3 पुरुषही दिसले. त्यानंतर तनुजा यांचं तोंड दाबूनच कल्पनाने त्यांचे हात पाय करकचून बांधले आणि तिला तिथं असलेल्या एका पुरुषानं मदत सुद्धा केली. तनुजा उठल्यामुळे आणि त्यांनी त्या चौघांनाही पाहिलं होतं, त्यामुळे आता त्यांच्याबद्दल या चौघांच्या मनात भीती निर्माण झाली किंवा विचार सुरू झाला, या ओरडतील का, या बाहेर जाऊन कुणाला काही सांगतील का, यांना जिवंत सोडलं तर. तनुजा यांनी स्वतःला सोडवण्याचा त्यानंतर भरपूर प्रयत्न केला, पण तनुजाला मारण्याचा निर्णय झाला होता आणि तो निर्णय घेतला होता त्यांच्याकडे वर्षानुवर्ष काम करणाऱ्या त्यांच्या मोलकरणीने, कल्पनाने. तनुजा यांनी ज्या कल्पनाला नेपाळहून आली असताना नोकरी दिली होती, तिच्या हातचं या कुटुंबियांनी खाल्लं होतं, तिला खायला घातलं होतं, तिला राहायला छत, हाताला काम आणि पैसे दिले होते. एका कुटुंबियांप्रमाणेच कल्पना या रंजन यांच्या घरात राहत होती. कुटुंबाचा एक भागच होती कल्पना. त्याच कल्पना या मोलकरणीनं तनुजा यांना मारण्याचा निर्णय घेतला आणि लगेचच तिनं त्या पुरुषांना तसं खुणावलं सुद्धा. आता त्या रूममध्ये काढून ठेवलेले पैसे आणि दागिने यावर कल्पनाचं लक्ष गेलं आणि तिनं त्यानंतर त्यातलं एक बंडल उचलून तनुजा यांच्या तोंडात कोंबलं. आसपास पडलेले कपडेही तिने त्यानंतर तनुजा यांच्या तोंडात खुपसले. तनुजा ओरडू नयेत यासाठी हे सगळं ती करत होती. त्यानंतर ज्या पुरुषानं तनुजांचं तोंड दाबलं होतं त्यानेही तो हात तिथनं काढला आणि त्या रूममध्ये पडलेली किंवा तिथं अलमारीमध्ये असलेले पैसे आणि ज्वेलरी उचलायला सुरुवात केली. तनुजा ज्या रूममध्ये होत्या किंवा ज्या रूममध्ये ही चोरी सुरू होती त्याच्या बरोबर वरच्या रूममध्ये तनुजा यांच्या मुली झोपल्या होत्या. तनुजा यांच्या रूममधलं दृश्य होतं की आता तनुजा स्वतःला सोडवण्यासाठी धडपड करतायत. इथं 3 पुरुष आणि कल्पना या जी काही चोरी केलेल्या वस्तू आहेत ते सगळं बॅगेत भराभर भरता आहेत. या चौघांची लगबग सुरू होती वस्तू भरण्याची आणि तनुजा यांची धडपड सुरू होती स्वतःला सोडवून घेण्यासाठी. बॅगेत या सर्व वस्तू भरल्यानंतर, पैसे भरल्यानंतर मग या चौघांनी तनुजाकडे निर्णायक पद्धतीनं पाहिलं आणि त्यानंतर तनुजा यांच्याकडे कल्पना आणि या चौघांनी आपला मोर्चा वळवला. त्यानंतर कोणताही विचार न करता तनुजा यांची जीभ कापण्यात आली. सोबत आणलेल्या हत्यारानं तनुजांची जीभ कापली आणि त्यानंतर त्यांचे ओठही कापले. इतक्यावरच हे सगळेजण थांबले नाहीत, तर त्यानंतर त्यांनी तनुजा यांच्या तोंडात पुन्हा एकदा पैशाचं बंडल कोंबलं, ते कपडे कोंबले आणि त्यानंतर त्यांचा गळा सुद्धा दाबला आणि तिथं त्यांना मारून टाकलं. आता तनुजा यांची जीभ कापण्यासाठी कुठलं हत्यार वापरलं गेलंय याची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये. तसंच त्यांचे ओठ का कापले, त्यांची जीभ का कापली याच्याबद्दलचं कारण समोर आलेलं नाहीये. हो, पण पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये त्यांची जीभ अर्धी तोडली गेल्याचं, ओठ कापले गेल्याचं समोर आलेलं आहे आणि गळा दाबल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे. जेव्हा तनुजा रंजन यांचा मृत्यू झाला याची खात्री या चौघांना पटली, त्यानंतर या चौघांनी तिथून पोबारा केला. साधारण रात्रीच्या 2 ते 2:30च्या सुमारास ते 3 पुरुष आणि कल्पना हे
त्या घरातनं, त्या बिल्डिंगमधनं म्हणजे त्या घराच्या इमारतीतनं बाहेर पडले. पोलिसांना सीसीटीव्हीमध्ये हे सर्व दिसलं आहे. आधी हे तीनही पुरुष बाहेर पडले आणि त्यानंतर त्यांच्या मागून बाहेर पडणारी कल्पना सीसीटीव्हीमध्ये पोलिसांना दिसते. यानंतर त्यांचा प्लॅन इथेच संपला नव्हता. घरातनं बाहेर पडल्यानंतर पोलिसांना त्यांचं लोकेशन कळू नये या चौघांचं, यासाठीही काळजी घेण्यात आली होती. या चौघांनी त्यांचे फोन स्विच ऑफ केले होते. चौघे तिथनं पळून गेले. घरात तनुजा या पहिल्या मजल्यावरच्या त्यांच्या रूममध्ये होत्या, पडलेल्या बेडवर, जसं यांनी मारून टाकलं होतं तशाच अवस्थेमध्ये. त्याच्या वरच्या मजल्यावर त्यांच्या 2 मुली झोपल्या होत्या गाढ पद्धतीनं आणि तळमजल्यावर जिथं कल्पना झोपायची तिथला दरवाजा लावून हे चौघं तिथनं त्या इमारतीतनं बाहेर पडले होते, त्या घरातनं बाहेर पडले होते. तनुजा यांचा मृतदेह रात्रभर त्यांच्या रूममध्ये बेडवरच पडलेला होता. त्यांचे पती विजय रंजन हे कामासाठी बँगलोरमध्ये गेले होते. घटनेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी 9, 9:15ची वेळ असेल, त्या घरातली दुसरी मोलकरीण घरी आली. ती घराची बेल वाजवत होती. कोणी दरवाजा उघडत नव्हता, तेव्हा तनुजा यांच्या दुसऱ्या मुलीनं घराचा दरवाजा उघडला. दारात मोलकरीण त्यांनी दोघींनी मिळून कल्पनाला शोधायला सुरुवात केली. कल्पनाला त्या हाकही मारत होत्या. कल्पनाला हाका मारूनही कल्पना येत नाही म्हणून त्या कल्पनाला फोन करण्याचा प्रयत्न करत होत्या, पण कल्पनाचा फोनही लागत नव्हता. कल्पना ओत देत नाही, तिचा फोन लागत नाही आणि अजून आपली आई कशी जागी झाली नाहीये या चिंतेत या दोघी जणी होत्या. कल्पना रात्रीच आपल्या साथीदारांसोबत पळून गेली होती. तनुजा यांच्या दुसऱ्या मुलीनं त्यानंतर आश्चर्य व्यक्त केलं होतं की आई अजून उठली नाही, म्हणून मग तिला उठवायला हवं आणि म्हणून ती मुलगी आणि ती दुसरी मोलकरीण मिळून तनुजा यांच्या रूममध्ये गेले. त्याच वेळेस दुसऱ्या मुलीनं तनुजा यांना पाहिलं तेव्हा त्या बेडवर पडलेल्या होत्या. आधी त्या मुलीला वाटलं की तनुजा या बेशुद्ध आहेत, त्यामुळे मग तातडीनं तिनं तनुजा यांना मोलकरणीच्या मदतीनं हॉस्पिटलमध्ये नेलं. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तनुजा यांचा मृत्यू झाल्याचं त्या मुलीला कळलं. त्या संपूर्ण घटनेवेळी म्हणजेच दुसऱ्या मोलकरणीनं जेव्हा घराची बेल वाजवली तेव्हा ते या मुलीची आई म्हणजे तनुजा या बेडवर पडलेल्या अवस्थेत दिसेपर्यंत मुलीनं घरभर कल्पनाला शोधलं होतं. तिला भीती होती की आता कल्पनाचं सुद्धा असं काही बरं वाईट झालेलं असावं. दुसरीकडे तिला हेही वाटत होतं की अशा पद्धतीनं कल्पना कुठे गायब आहे. त्यामुळेच ती मुलगी मोलकरीण असे मिळून कल्पनाला घरभर हाक मारत होते. अगदी घराच्या बाहेरही त्यांनी कल्पनाला हुडकलं होतं, पण कल्पना काही त्यांना सापडली नव्हती. आता याच गोष्टीवरून तक्रार करण्यात आली. आई गेलेली आहे, कल्पना घरात नाही, या सगळ्या गोष्टी या पोलिसांना तिथं सांगण्यात आल्या होत्या. पोलिसांनी सुद्धा सर्व घर शोधलं. कल्पना घरात नसल्याचं त्यांनाही आश्चर्य वाटलं आणि त्यामुळे पहिला संशय हा पोलिसांचा कल्पनावर सुद्धा जात होता. पण घरातल्यांनी कल्पना ही विश्वासू आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. तरी सुद्धा पोलिसांच्या दृष्टीनं कल्पना तिथनं गायब असणं हा एक संशयाचा विषय होता. कल्पना कुणाला सांगून का गेली नाही याची माहिती घेण्यात आली, पण कल्पनाचा काहीच पत्ता लागत नव्हता. त्यामुळे तिनं कोणाला फोन केला होता का, कोणाशी ती बोलली होती का, याबद्दल तिनं कोणाला सांगण्याचा प्रयत्न केला होता का, याचाही तपास पोलिसांनी तेव्हा केला होता. पोलिसांना तेव्हा कळलं की कल्पना ही विनय यांच्या आईच्या सेवेसाठी तेव्हा कामावर ठेवण्यात आली होती. त्यानंतर मागच्या काही वर्षांपासून ती या रंजन कुटुंबियांबरोबरच राहत होती. कल्पनाचं राहणं, कुटुंबियांशी वागणं अगदी चांगलं होतं. आपुलकीनं मिळून मिसळूनच ती या रंजन कुटुंबियांबरोबर राहत होती. कुटुंबातल्या 2 मुलींनी आणि विजय रंजन यांनी पोलिसांना ही माहिती दिली. विजय रंजन हे मोठे पोलीस अधिकारी होते, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी मोठे पोलीस अधिकारी सुद्धा लावण्यात आले होते. मग हैदराबाद ते दिल्ली असा तपास सुरू होता आणि त्या सगळीकडे कल्पनाला पण शोधलं जात होतं. पोलिसांनी कल्पनाचा शोध घेतला तेव्हा त्यांना तिची क्राईम कुंडलीच हाती लागली. कल्पना गुन्हेगारच होती. तिच्या नावावर याआधीही असे अनेक गुन्हे केल्याची नोंद होती. कल्पनाने घटनेच्या दिवशी रात्री जेव्हा ती घरातनं बाहेर पडली त्यानंतर तिनं मोबाईल बंद केला आणि ऑटोने ती नंबापल्ली स्टेशनवर गेली होती आणि त्यानंतर तिथनं तिने तेलंगणाची ट्रेन पकडली होती. तेलंगणा ट्रेनमध्ये चढल्यानंतर ती आता नागपूरला जाईल असं पोलिसांना वाटलं होतं, पण ती नागपूरला उतरली नाही, तेलंगणाला गेली नाही. कल्पना ज्या नेपाळची होती तिथंही ती गेली नाही अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे मग कल्पना नेमकी गेली कुठे याच्याबद्दलची माहिती पोलीस घेत होते. पोलिसांनी कल्पना त्या तेलंगणा ट्रेनमध्ये चढल्यामुळे ती नागपूरमध्ये उतरू शकेल असं वाटून नागपूर पोलिसांना तेव्हा अलर्टही दिला होता, पण शेवटपर्यंत कल्पना काही नागपूरला उतरली नव्हती. त्यामुळे आता कल्पना या व्यक्तिभोवतीचं गूढ अधिकच वाढलं होतं. कल्पना मध्येच जर का ट्रेनमधनं उतरून गेली असेल तर ती नेमकी जाणार कुठे होती? तेलंगणा, नागपूर
नेपाळ की अन्य कुठे ती जाणार होती, की ती मुंबईला येणार होती, की आणखीन कुठला तिचा ठावठिकाणा होता, याचा तपास आता पोलीस करत होते. मुंबईला कल्पना येणार का याचाही क्लू पोलिसांना मिळत नव्हता आणि पोलीस त्या संदर्भातली माहिती घेण्याचा प्रयत्न करत होते. कल्पना नेपाळची होती, त्यामुळे ती नेपाळला जाऊ शकते असं वाटून मग तिथं पोलिसांनी बॉर्डरवर सुद्धा लक्ष ठेवलं होतं, पण पोलिसांना कल्पनाची माहिती काही केल्या मिळत नव्हती. त्याच दरम्यान पोलिसांना आणखीन एक माहिती मिळाली, की पोलिसांना अगदी अशाच पद्धतीचा सेम हुबेहूब असाच क्राईम उत्तर प्रदेशातही केलाय अशी माहिती पोलिसांना तिथं मिळाली. तिथंही तिनं हत्या करून ज्वेलरी पैसे घेऊन ती फूर झाली होती. कल्पना बरोबरचे 3 पुरुष हे सुद्धा नेपाळचे असल्याचे त्यावेळेस नंतर पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांना ही सुद्धा माहिती मिळाली, की कल्पना ही एका गँगचा भाग आहे. त्या गँगमधला एक सदस्य किंवा एक मोहरा आहे कल्पना. गँग दिल्लीतनं ऑपरेट होते, ज्या गँगमध्ये मुलींना घरात डाका टाकण्याचं ट्रेनिंग दिलं जातं. कसं वागायचं, कसं बोलायचं, जेणेकरून घरातल्या लोकांचा विश्वास संपादन करता येईल, त्यांच्या जवळ जाता येईल, त्यांच्या महत्त्वाच्या आणि मौल्यवान वस्तू कुठे आहेत याच्यापर्यंत पोहोचता येईल, यासाठीचं हे ट्रेनिंग या गँगकडनं दिलं जातं आणि त्यासाठी या मुलींना तयार केलं जातं. याच ट्रेनिंगच्यामुळे कल्पना या घरात रंजन कुटुंबियांच्या घरात शिरली होती. तिथं कुठे काय काय ठेवतात याची तिने माहिती घेतली होती. आता कोणत्या घरी डाका टाकायचा याची माहिती या मुलींना या गँगकडनंच पुरवली जाते असं सुद्धा पोलिसांचं म्हणणं आहे. त्यांना मदतीसाठी त्याच गँगमधली माणसं सुद्धा ही गँग पुरवते. त्यांचं राहण्याचं, ट्रेनचं कसा प्लॅन असायला हवा या सगळ्याची मदत या गँगकडनंच या मुलींना केली जाते असं पोलिसांचं म्हणणं आहे. कल्पनाला आधीच खबर लागली होती, की तनुजा यांच्या रूममध्येच या सगळ्या दागिने किंवा पैसे आहेत, इतर कुठेही नाहीत. त्यामुळेच तिनं तनुजा यांचंच रूम टार्गेट केला होता आणि ती माहिती मिळाल्यानंतर तिच्या बॉसला जो दिल्लीत आहे त्याला याबद्दलची माहिती दिली होती, याबद्दल कळवलं होतं आणि त्यानंतर त्या गँगनं कल्पनाला मदत करण्यासाठी हे पुरुष पाठवले होते. सगळा प्लॅन करून दिला होता, त्यानुसारच घडलं होतं. या गँगने याआधीही असे गुन्हे केले आहेत. परफेक्ट क्राईम करून हे लोक पळून जातात आणि त्यानंतर पोलिसांनाही त्याचा पत्ता लागत नाही अशी या गँगची ओळख दिली जाते. यावेळेसही असंच झालं. गँगचे मेंबर्स गायब झाले, चोरीचा माल घेऊन गेले. कल्पना नेपाळला गेली होती असं वाटून इंडो नेपाळ बॉर्डरवर पोलिसांनी वॉच ठेवला होता खरा, पण कल्पना काही तिथे त्यांना आढळली नाही. कल्पना पकडली जाऊ नये यासाठी काळजी घेतली होती या गँगनं, की कल्पनानंच स्वतः लपण्यासाठी स्वतःचा मार्ग निवडला होता याच्याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये. कल्पनानं नोकरीवेळी दिलेलं आधार कार्डही फेक असल्याचं तपासात पोलिसांना आढळलं होतं. त्यामुळे आता कल्पनाचा तपास कसा आणि कुठे करायचा याच्याबद्दल पोलिसांना कुठलाच क्लू हाती येत नव्हता. कल्पना तेलंगणाच्या ट्रेनमध्ये बसली, पण तेलंगणाला नागपूरला गेली नव्हती, ती पोहोचली होती पुण्यात तिच्या मावशीकडे. पुण्यात जिथं तिची मावशी काम करते तिथं कल्पना जाऊन पोहोचली होती. तिथं जाऊन ती थांबली होती आणि याची माहिती काही करून त्या पोलिसांपर्यंत पोहोचली. त्यानंतर पोलिसांनी कल्पनाला ताब्यात घेतलं. कल्पना आता सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. त्या गँगमधले ते 3 पुरुष ज्यांनी कल्पनाला मदत केली होती या गुन्ह्यासाठी, ते मात्र अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीयेत. ते सुद्धा नेपाळचे होते, त्यामुळे ते दिल्लीत आहेत की ते नेपाळमध्ये गेलेत याच्याबद्दलची माहिती ही पोलिसांच्या हाती अद्याप पावेतो लागलेली नाहीये. एका गँगनं अत्यंत चतुराईनं एका VIP माणसाच्या पॉश एरियातल्या घरात चोरी आणि खून केला होता. विजय रंजन हे हैदराबादचे काही वर्षांपूर्वी DGP होते, पण त्यांच्याच घरात घुसून अत्यंत सराईत पद्धतीनं गुन्हा घडला होता. कल्पना फसली की तिला फसवलं गेलं, कारण तिच्याकडे ना पैसे आहेत आणि ती पोलिसांच्या हाती लागली आहे. कारण कधीच ज्या गँगचं कोणी पकडलंच गेलं नाही, तर मग या संपूर्ण घटनेतली प्रमुख कॅरेक्टर कल्पना कशी अडकली असा प्रश्न आता पोलिसांना सुद्धा पडलाय. तिचे साथीदार चोरीचा माल घेऊन निघून गेले आणि कल्पना एकटी अडकली आहे. कल्पनाला अडकवलं गेलंय का आणि ते का अडकवलं गेलंय याचाही तपास सध्या पोलीस करतायत. कल्पनामुळे दिल्लीच्या गँगचा मास्टरमाइंड अडकणार का यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे आणि पोलिसांचा प्रयत्नही सुरू आहे. पोलिसांच्या माहितीत समोर आलंय की या रंजन कुटुंबियांच्या घरून 3.5 कोटी रुपयांची ज्वेलरी आणि मोठी रोकड चोरीला गेली आहे. कल्पनानं दिलेले तिचे सर्व डॉक्युमेंट्स फेक आहेत. पण या घटनेमुळे एक गोष्ट मात्र खरी, तुमच्यात मिसळून राहणारी व्यक्ती, तुमच्याबरोबर उठणारी बसणारी, तुम्हाला हातचं जेवण खाऊ घालणारी, तुमच्याशी प्रेमळ वागणारी आणि परफेक्ट काम करणारी व्यक्ती ही तुमचा घात करू शकते. पोलीस व्हेरिफिकेशनसाठी वापरले जाणारे कागदपत्रही खोटे निघून तुमच्या घरातली मोलकरीण किंवा हाऊस हेल्प एखाद्या गँगचा सदस्य ठरू शकतो. या विचारानंही तुम्हीही हादरून गेलात ना?